चेअरमन काय रामदास भेटला होता ना. हा तेव्हा म्हणत होता मला ट्रॅक्टर घ्यायचे. ते चेअरमन हे देईन का म्हणे मला कर्ज देईन का सोसायटीचं. रामदास कोणता? आता रामदास नाही का खायच्या आळीचा. अरे मग ते देऊन टाकू त्याला, देऊन टाकू. काय चेअरमन बघा आता तुम्हाला काही कळतं का? काय? अहो राज्याला नदीला ट्रॅक्टर कोणाचं आहे वाळूची? आपले सर. मग तुम्हाला काही कळतं का? कसं कॉम्पिटिशन वाढ ना. हा त्याला ट्रॅक्टर दिल्यावरती काय चेअरमन बरोबर आहे. नाही त्याला कर्ज मंजूर करायचं नाही मग बरं का. हा तेवढं द्या. अरे बाबन्या तुला मी माया संगत कंटिन्यू कमवून ठेवलंय मग याच्यासाठी. हे असे बारकावे मला सांगत चल तू. तुम्ही घाबरू नका. मी असल्यावर आपण सगळं करू बरोबर. तुम्ही ना फक्त मी बोललं का करायचं, मी बोललं का करायचं बस. काय हरकत नाही चेअरमन. रामदासाचं जाऊ द्या पण ते माझ्या ट्रॅक्टरचं तेवढं बघा ना होत असेल तर. हायला बाबल्या तो तर लयच हुशार झाला बेटा. आमच्या संग कॉम्पिटिशन. चेअरमन माझं ट्रॅक्टर काय आणि तुमचं काय वेगळं आहे का? नाही ताटातलं वाटेत पडलं काय, वाटेत ताटात पडलं काय. हा तुम्ही तेवढं फक्त माझं तेवढं बघा ट्रॅक्टरचं. ठीक आहे करून टाकू. हा ते खुळखुळा लय वाजतोय आज. तू तिकडे लक्ष नको घालू बरं. तू आपलं सोसायटीचीच काम पाच आहे. बरोबर. हा भाई हे अजून चुकलं नाही. म्हणलं न्यावा काढून. उरकलं का? अहो हे म्हणलं राजगिरा अजून वाळला नाही, न्यावा म्हणलं कापून. टाईम आहे त्याला अजून. तेच तर मी बघायला आले होते. काम नाही झालं आपलं. म्हणजे कोणीच कर्ज नाही दिलं. नाही ना. लय बाई लोकांचं अवघड आहे. लोकांना द्यायचं म्हणलं का तसं नकोच वाटत. आपण काय ठेवणार आहेत का? टाकू ना मिटून. हा बऱ्याच ठिकाणी गेलतो ना. तुम्ही तर लय म्हणे माय जोडीदार आमकेन तमकेन. काय जोडीदार नाही येते तो टायमाला काम. नाही अनुभव आला मला. टायमाला कोणी काम येत नाही. आणि लय त्यांच्या मागे हिंडायच्या टायमाला 1000 वेळा सांगितलं होतं यांच्या मागे हिंडून आपलं जमणार नाही. काय माहिती असे लोक निघते. आता येते का कोणी कामाला? कोणीतरी म्हणताय का तुझ्या दुखण्याला एवढे पैसे गेले बाबा मग आता तो हे तर मग धर थोडेफार देतो आम्ही आल्यावर दी. असं कोणी म्हणणार नाही. सगळे सारखेच. हातातलं काम टाकू टाकू पळाले त्या टायमाला. त्यावेळेस समजलं नाही ना मला. मग आता काय कुणीच द्यायना काय व्हायना. लोकांचं ऋण कसं फेडायचं आता? हा काय करावं तर माझं डोकं चालत नाही. आणि पिकावर तर कवा व्हायचं आणि कवा मिटवायचं. आता डोक्याला किती ताण झालाय. हा ना. आता तुम्ही अजून तरी कोणाला म्हणा, पाहुण्या रावळ्याला म्हणा, तुमच्या बहिणीला म्हणा. काय नाही मला असं कोणी द्यासारखंच नाही वाटत मला. द्यासारखंच नाही वाटत. बहिणी बाळा बी नाही द्यासारखे वाटत. काय नाही आता सगळीकडे हात पसरले पण काय उपयोग नाही. आता माझ्या गणगोताने दिला असतं तर दवाखान्याच्या टायमाला त्यांच्याकडून घेऊन ठेवलं आधीच. त्यांचे शिल्लक राहिलेत ना आपल्याकडे पैसे. आता कोणच्या तोंडाने मागू बाई मी त्यांना? नाही ना मागताच नाही येत ना. पहिले मग? पैसे राहिले. ते म्हणशील आधीचेच नाही दिले ना आता हिला परत कुठून द्यावं. द्यायला देते पण म्हणूच कसं त्यांना. काय डोकं चाला ना माझं ते. मग आता किती मग काय करायचं नेमकं? काय ठरलंय काय तुम्ही? काय डोक्यात हाईच का नाही? कसं मिटवायचंय? लोक रोज आपल्या दाराला मागायला येते ना आपण रोज आज उद्या म्हणायचं. कसं जमायचंय? काही शिल्लकच नाही राहिलं. सगळ्याकडे जाऊन आलो मी. मग आता आपलं काय आहे? आता वावर ऊसाच्या याच्यावर नाही व्हायचं काही सोसायटी? काय माहिती पण ते देतील का नाही ते मोठा प्रश्न आहे. कमवून नाही द्यायचे तेवढं सोसायटीवर काढायचं कर्ज सारायचं मिटून टाकायचं. एकदाच खटका मिटून जाईल. हा तेवढं करता पण ते येईल. होतंय का नाही ते पहा. पहिले चेअरमन कडे जावं लागेल, विचारावं लागेल. हा चेअरमन शिवाय तर काही होणारच नाही नाही. नाही नाही. मग आता चेअरमनला भेटा आणि तेवढं सोसायटीचं करून घ्या. हा हाय का नाही? ते करावं लागेल तेवढं. चला मग आता जाऊ घरी. हा चला. काय ऊन झालंय बाई इकडे बी. उन्हात तसं नको नको होती. चेअरमन हा आज बाळाच रडत आहे. अरे उन्हामुळे रडत असेल. तू आपल्या सोसायटीचं ध्यान बघ आधी. राम राम चेअरमन. राम 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 राम. काय म्हणतो नाना? काय नाही चेअरमन मला जर तुमच्या मदतीची गरज होती. बघा आमच्या मदतीची गरज काय गरज पडली यांना? वय बाबले बाबू आता तुम्हीच. नाही गरज पडली तेव्हा तर तुमच्याकडे आलोय ना. बर 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 बर. हा. आम्ही तुम्हाला मदत करू. बोला काय गरज पडली? काय नाही सोसायटीचं जरा कर्ज लागत होतं. सोसायटीचं कर्ज? हा आणि ते कशा बाई? गरज आहे लागत आहे. नाही पैसे लागत आहेत. कुठं कुठं लावणार आहे तू नेमका? काय करणार आहे? आता तुम्हाला काय सांगावं चेअरमन. हा
जरा वज आहे डोक्यावर. बर 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 ठीक आहे ठीक आहे. वज पडलं गरज पडली तर कसं आली गरज निवडणुकीच्या वेळेस त्या समोरच्या पाठीवर हिंडत होती हा मग मी पाहिलं ना डोळ्यांनी होय होय. मग नाही नाही काय ते आपलं उगाच सहज अरे गावातून जाता ना जाता पाहिलं असेल त्यांनी. चेअरमन हे असंच आहे. गरज पडली ना आता पाय पडितो आणि गरज संपली ना पाय ओढितो देऊ बघा बा तुम्ही आजचं काय नाही द्यायचं द्या देऊ नका मला काय नाही भाऊ. बाबड्या मी त्या दिवशी पाहिलं काय याला मी आवाज येतोय नाना नाना अरे नाना काय विरोधी पार्टीत घुसला ना मग आता असं पाहा, निघाला तुम्ही तुमचा बाबा आपलं काही नाही द्यायचं नाही. द्या ना देऊ नका आणि बघू आपण कर्ज किती द्यायचं होतं काय 2 लाख रुपये लागत होतं. वावर बोजा चढा लागत होत बर 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 ऊस असन तो 4-5 एकर ऊस आहे का नाही हाय ना. बर नाही पण नाना हा ते सोसायटीला आमचं पॅनल उभं होतं तेव्हा तू आम्हाला मदत केली नव्हती बघ अहो चेअरमन तुमच्या पुढून नाही पण पाठीमागून पाठिंबा होता आमचा. चेअरमन लय बाराच आहे बरं का ते हा काम असं ना हात जोडितो काम नसतं ना हात वर करतो तो तुमच्या विरोधात लय बोलतो काही बी गावा हा बघा तुम्ही भाऊ, आपलं काय नाही होय बाबे तू म्हणतोय ते कळत आहे मला आणि मला बी माहिती आहे हे लय बारा टोल्याचं आहे मग हा अरे तो खालच्या आळीचा तो राम भाऊ हा त्याला येऊ भेटून सांगत होता माझ्या विरोधात काम कर म्हणून आणि मग येस येस बघा तुम्ही तुमच्या पद्धतीने नाही तू सांगत चल मला फक्त अशी काही अडचणीचे खोडपत्री लोक हाय हा होय ना आला हा मी तुझ्या घरी आलो होतो इलेक्शनची वेळेला आठवत आहे का हा 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 अरे मी दारात आलो तो बायकुरे धाडकन दरवाजा बंद केला तरी बिन लाजासारखे मी दरवाजा परत असा आवाजीला त्या बायकोला नमस्कार केला म्हणलं तेवढं सोसायटीचं इलेक्शन नेहमी नेहमी उभा नसतो आम्हाला मतदान करा तर ती म्हटली तसंच माग फिर परत माझ्या दारात यायचं नाही तुला सांगितलं नाही का तुझ्या बायकोने अहो चेअरमन चुकलं असेल माझ्या बायकोच जाऊ द्या. आणि आता बघा कसं हात जोड कर्ज मागायला आला आता कर्ज द्या ना. अरे बाबा तू हात जोडलं का मला भेज वाटतं असं वाटतं काहीतरी कांड होईन आता खरं सांगतो अहो चेअरमन तसं नका समजू. काय बोला तुला तू आमचं तेच काम केलं नाही आणि त्यामुळं आता काही तुला कर्ज द्यायची आमची इच्छा नाहीये असं नका करू एका गावातले आहेत आपण. मग एका गावातले आहेत, मग मला मदत करताना तू माग का मग फिरत नव्हता माझ्या अहो चेअरमन मागून तुम्हाला सपोर्ट केला आम्ही. तू मला एक तरी फोटो दाखव ना आता फोटो कुठं काढून नक्कीच असतात काय. हा अरे आमच्या या त्या रेल्या फिल्या निघाल्या होत्या बाबण्या आपण फोटोग्राफर लावला होता एकूण एक तोंड आपण पाहिलं आणि मग याच होत अहो मागून उभा राहायचो आम्ही. अरे एका फोटो तू दिसला नाही हा राहून जाऊन तो आमच्या विरोधी पार्टीतला तो नेता जो हा त्याच्या मागे हिंडतोय तू सारखा हा त्यालाच माग ना कर्ज अहो चेअरमन तर तुम्ही येत ना पण. अंगास आता कसा वळणावर आला त्याला कर्ज माग त्याला सांग बाबा आता तू दे तुझ्यासाठी लय केलं आमच्याकडे कशाला येतो आम्ही गरीब माणसं लय गरीब माणसं बाबा आम्ही जावा निघा मग जाऊ का. मग आता काय जेवण करायला सांगू काय घरी निघा भाऊ इकडे चला तुला सांगतो याच्याजवळ 4 वेळा निरोप पाठीला मी मग मी स्वतः येतो त्याच्या घरी यो इतका हरामखोर मग त्याच्याकडं त्या संदीप या नाही का हा, हा. 4,000 रुपये दिले ते मी मग यांनी पैसे घेतले तसाचे ते पण काम मात्र आपलं केलं नाही चेअरमन तुम्हाला सांगितलं लाईटवाल्याच हा. काय नाही, काय नाही. असंच करतो लय तेरकी तेरकी. आता समोर गोड राहतो हा घोड राहत होता बरं तुझ्या ट्रॅक्टरचं तेवढं पाहून घे हा, घे. हा. आणि ती ट्राली बायकडेच राहील ना ते बाळाचा आवाज येऊ राहिला आज नाही बाळा काय आता लय बरं लक्ष द्या लक्ष हा बरं बाब नाही तेवढं करून घे बरं का हा मग हा ट्रालीचं तुला लोन करून देऊ आपण परत त्याला एक दारात उभा करू नका आता हं? हा अरे तुमच्याकडेच निघालो होतो. बर काय भानगड त्या सोसायटीला गेलो होतो. आपलं हा हा जरा अडचण होती चेअरमनकडे गेलो होतो म्हणलं कर्ज मागायला.
बर पण चेअरमन सरळ सरळ नाही म्हणले राव मला. कोणता ते आपला चेअरमन? हा अरे तो लय नालायक आहे श्यामराव, तुला काय सांगाव. अरे तो लय नालायक आहे, म्हणजे इतका नालायक आहे त्याला हे कळा ना की अरे आपण ह्याच गावचे ह्याच लोकांच्या जीवावर निवडून आलो, पुढच्या 5 वर्ष ह्याच लोकांमध्ये राहायचं, परत ते याच्यावरून पाय उतार झाला का परत निवडून यायसाठी ह्याच लोकांच्या पाया पडायचे. त्याला कळत नाही का? आणि मला म्हणतो कसा इलेक्शनला तू मदत नाही केली, मतदान दुसऱ्याला केलं, विरोधात केलं, आमच्या बरोबर राहिलं नाही. अरे सत्ता काय कायम असते का? अरे गेला का संपला, कोण परत विचारित? चल त्याला सांगू आपण समजून. चल माय हाय ते चांगल्या ह्याच्यात. चल मी बोलू तुम्ही त्याला. त्याला एकदा नीट समजून सांगा. अरे काय नाही मी सांगितलं का मला ऐकत लय होतो. लय गरज आहे. करू आपण. चल मी सांगू त्याला समजून. चल नदीवर येतो, पण मला आधी सांग हाफिसात कोण कोण आलेलं होतं? त्यो गावा खातं नाही का त्यो आले तर त्यो काय तेच मागचेच निवडून आलं यावेळेस निवडून आलं त्यो. हा त्यो एक होता आणि आज त्याच्याबरोबर होती 2-4 जण पुढरी पाडरी नवीनच झालेली. काय म्हणजे तिथं काय काय नाही. हे, तुम्ही स्वासाठीची चिंता करू नका. आता कागद बिगद उचकीत येत काय बिन काय डोक्याला ताण होतो. बरोबर ठेवा संध्याकाळच्या सारी फायला आणि तू सायाला हा 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 चेअरमन ते तुम्हाला नदीवर यावाच लागेल बरं का. ते विरोधी पार्टीचं आहे हा. ना, त्यांना त्रास दिलाय काल आपल्या पोरांना. आज संध्याकाळी यायचे ना. कसं आहे तुम्ही आज दबकतेच जरा ते बाकी काही नाही. अरे पण वाळू आपण घेतो कुठली? आपल्या थडीचीच येत ती. हा बाबा पण आता विरोधकाला काय सांगायला हे नवीन अधिकारी आलाय एकाच 2 सांगतील ते. हे बघ मग विरोधी पार्टीचं तू काही सांगतोय ठीक आहे, त्यांच्या थडीला ते निवाळू काढली तर आपण त्यांना त्रास दिलेला नाही. चेअरमन कसं आहे राजकारण आहे गाव का आता गाव की तुम्हाला माहित नाही कशी. सगळं माहिती आहे आपल्याला काय ते आता मुद्दा म्हणून त्रास द्यायचं काम आहे. पण तू दटून राह, संध्याकाळी मी येतो बरं का. मी असल्यावर काळजी करू नका. पण कसं आहे तुम्ही असतं म्हणजे जर शिक हे राहील जरा नाही धाप तर राहील त्याचं काही नाही. आपलं हा मी असल्यावर काळजी करूच नका तुम्ही. बरोबर आहे, काय हरकत नाही. तिकडून कोण येऊ राहिलं रे? आपल्याकडेच येऊ राहिले ते. त्यो आलाय का ना आलाय ना 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 राम राम चेअरमन. राम राम. राम 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 राम. चेअरमन तेवचे बरं का 2 म्हणा पण पुढे म्हणा. हा हा बोला ना. कस काय चालली सोसायटी? सोसायटी बरी आपली व्यवस्थित आहे. अरे यांना खुर्च्या बोलू का बाबा? अरे नाही, राहून दे, राहून दे. खुर्ची राहून दे, राहून दे. अरे पाणी होय हो, नको राहून म्हणते दे. ते, जाऊ दे चेअरमन. नको म्हणते ते. हा राहू दे. हा बोला ना. चेअरमन हा अहो गरीब माणूस आहे हा? बरोबर आहे. आणि त्याला गरज होती, तुमच्याकडे आला, तुम्हाला सोसायटी मागितली, कर्ज मागितलं, त्याला द्यायला तुम्ही नाही म्हणले. अरे सुनील भाऊ आम्ही त्याला कर्ज देणारच आहे. हा ए बाबा तुला मी कधी म्हणलो रे नाही देणार आहे? काय खोटा माणूस आहे बाबा नाही हो. काय सांगतो हा? काय सांगतो उगा माणसावर माणसं घाली तो. आता आलो तो अगोदर तर तुम्ही म्हणले जाय निघून इथून, कर्ज नाही तुला काय. अरे ते बघावं लागतं दप्तर, पैसे किती शिल्लक आहेत काय नाही, थकबाकी किती आहे, तुझ्या वावरावर काही वज आहे का, ते सारं पाहिलं नको का? तसं कुठं म्हणले चेअरमन? उगा काही सांगायचं होय सुनील भाऊ? काय काय बोलला ह्यो आणखी? अरे मला म्हणला तो ते चेअरमन कडे मी गेलो, चेअरमनला म्हणलो, तो चेअरमन म्हणला ते राजकारणाचा विषय काढला, तुम्हाला मतदान केलं का? मतदान नाही केलं, तू विरोधी पार्टीत होता, आमक तमक. नाही, 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 मी काय नाही, नाही, म्हणलो त्याला, ऐका चेअरमन ऐका, मी काय म्हणलो त्याला, अरे म्हणलं चेअरमन असा माणूस नाहीये, अंग मग अर्ध्या गावाने मतदान नाही केलं, मग हा. चेअरमन काय अर्ध्या गावाला काय सोसायटी देणार नाही का? त्याच्या बापाची सोसायटी आहे का? असं मी याला म्हणलो, याला हा, हा. असं चेअरमनला नाही, पण चेअरमन असं करणार का? असं नाही करू शकत. तेच म्हणतो. चेअरमन आपला माणूस आहे, बरोबर आहे, बरोबर. अर्ध्या गावाला तो काय फुकट वाटणार आहे का? ज्याच्या त्याच्या वावरावर वज टाकायचं, पैसे द्यायचे, बरं चेअरमनच्या पुढे बापाच्या खिशातून द्यायचे का? असं मी याला म्हणलो. हा ठीक आहे सुनील भाऊ, मला एक सांग, तू म्हणतो ना आता याला कर्ज दे, हा, हा. हा? ठीक आहे आम्ही तर कबूल होतो, हा. पण तरी तो तुला घेऊन आला, तुझ्या शब्दा खातर मी आला बरं का. हा. सुनील भाऊ म्हणले तुला कर्ज दे, मी द्याना, तसं तर मी आधी मी द्यायला तयारच होतो. सुनील भाऊ हा, आपण याला मदत करू, पण तुम्हाला काही अडचण आहे का सध्या नाही, आपल्याला- सोसायटी? हा आपल्याला काही अडचण नाही. आणि 2 लाख रुपये लागत ते कर्ज. कोणला? बरं याला 2 लाख देऊन टाका ना. देऊन टाकू ना, तिने सांगितलं ना ते शेतीवाडीचं थोडं काय काम असेल, बियाणं विहीर नाही देऊन टाकेल. आता बिन व्याजी बोलली बी त्याची बायको समजा तुम्हाला ते दरवाजा लावून नाही नाही वहिनी मला कधीच वाईट वगैरे बोलत नाही. आपण खोटं सांगून त्याने सगळं खोटं बोलला हा. तू साऱ्या गावात वाटोळ करतो शामराव हे. हे असं नाही का, माणसावर माणसं घालायचे काम करायचे नाही बाळा. हा सुनील भाऊ समोर तू माझा म्हणजे असं सुनील भाऊ तुम्ही तिकडे शहरातच ड्युटीला आहे ना सध्या?
अहो मी आपला काम धंदे माझं आपलं जे नोकरी चालू होती हा. काम धंदे नव्हते सुट्टी होती म्हणलं 2 दिवस इकडे यावं हा. ह्यो माझ्याकडे आला याने मला असं सांगितलं मला वाईट वाटलं नाही, म्हणलं नाही. गावातला माणूस आहे असं नाही करू शकत नाही. पण ह्यो गरीब माणूस आहे नाही बरोबर आहे. करतो ते इलेक्शन मध्ये कधी इकडं कधी तिकडं नाही करावं नाही लागत. त्याचा सपोर्टच होता अहो, आपल्याला तसं नाही गाव गाडा आहे सांभाळावं लागत सारा गाव आपलं विरोधी पार्टी काय आपली पार्टी काय सारे आपण एकच ए बघ कधी इकडं कधी तिकडं हे सुनील भाऊ म्हणते याला कर्ज द्यायचं मग आपले ते फाईली बिली क्लिअर होते ना याला काय काय लागणार आहे? ते मी पाहतो माझ्याकडे सगळे हा हा आता पाहिलं ना तुम्ही हा? कसं माणसं घेऊन येतो देऊ ते बरोबर आहे ए, आधार कार्ड आहे ना तुझ्याकडे सगळं आहे, सगळं सगळं फोटो येतो ना ओळखता त्याच्यावर सगळं सगळं आणि आधार कार्ड हा ते मागचं कर्ज आहे त्याचं बोज आहे ते नवं करावं लागेल त्याला ते फाळकं मारावं लागेल ते आपल्याला नऊ जुनं करून घ्यावं लागेल आपल्याला थोडस चेअरमन देतो ना ते सगळे मागच्या पुढचं आणि एक बर का सुनील भाऊ हे लोकांना सवय इतकी वाईट आहे कर्ज उचललं का 8-10 वर्ष भरायचं नाही आणि सरकार माफ करीन याची वाट पाहायची हा बरोबर हे चुकीचं हे मात्र चुकीचं हा. तसं नाही भाऊ तुला वर्षाच्या वर्षाला नाही, मी ते- सगळं फेडतो ना, हा, सगळं वर्षाच्या खर्च. वर्षाला तुला फेडावं लागेल हा. सरकार फुकट देईन त्याची गॅरंटी नाही 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 तेवढी सरकारचं काय करायचं आपल्याला नाही सोसायटी बरबाद होईल भाऊ नाही नाही मी कर्ज सोसायटीचं फेडतो ना सगळं हा 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 पण परत काही नाही म्हणू नका नाही नाही तुला अरे कर्ज द्यायचं काय तुम्हाला केलं सांगणारे नाही लय आहेत सरपंच नाही नाही तसं तुमच्या नाही मागं पुढे हिंडत येत लोक नाही नाही तुला काय करायचं कोणाचं तुला आता- सरपंच सरपंच नाही ते अहो, चेअरमन chairman- म्हणले ना तुला देतो सरपंच काय करायचं कोणाचं सरपंच- ऐकत येत सरपंच नालायक माणूस आहे चेअरमन आपला माणूस आहे चेअरमन म्हणले ना तुला देतो सरपंचाला आणूच नको इकडे आता यांच्याकडे सुनील भाऊ मला भेटलं तुमच्या तुम्हाला लक्षात आलं नाही, की नाही, माझ्या लक्षात तू आलं आता आहे ते. ना सरळ जा बरं येतो. सुनील भाऊ तुम्ही थोडा वेळ थांबा हा, बरं. तू जा बाळाचा जा, मी तुझं सांगतो. कर्ज मंजूर करतो हा 2 मला लाखाचं सांगू तुम्ही हा पाहिले ना चेअरमन मला मुद्दाम सरपंच म्हणून मला अपमान करतो तो अरे इलेक्शनला मी पडलो तरी जाणीवपूर्वक मला सरपंच सरपंच म्हणून मला त्रास देत होते हो चेअरमन काय झालंय माहितीये हा. का याला लागलेली इलेक्शनची सवय इलेक्शन असलं का याला दिवाळी आहे चेअरमनचं इलेक्शन सरपंचाचं इलेक्शन पंचायत समितीचं इलेक्शन याचं सारं ध्यान कॅलेंडरवर आणि इलेक्शनवर असतं बाबले लई बेरकी माणूस नाही नाही पण सरपंच सरपंच म्हणून माझा किती वेळा अपमान केला अहो, ते तिने मला त्यांनी सांगितलं काय मला म्हणला मी सरपंचाला घेऊन जातो त्याला मी म्हणलं सरपंचाला कायला घेऊन जातो त्या अण्णाला जर आणलं असतं ना अण्णाला जर आणलं असतं नको, तर त्याचं नको. काम नसतं केलं मी अहो हा. चेअरमन ऐका ना आता त्याला आहे ना त्याला काय लागत ते देऊन टाका हा, ते- 2-5 रुपये मी त्याला द्यायला सांगतो पार्टी फिरती होईन ना त्याचीच आपली. ए, बबले तुला काय लागतं त्याच्याकडून घे आणि आणखी एक महत्वाची गोष्ट एक कोंबडा आण. हाय, सुनील भाऊ आलेला आहे गावाकडून आलेला आहे आज संध्याकाळच्याला आहे ना आम्ही दोघं जरा बसून गप्पा मारू आणि आपलं तेवढं हे कागदपत्र आपले असे. बर का आता सुनील भाऊ नाही त्यातले पण मला हा? नाही कागदपत्र पाहिजे बरं आण तुम्ही हा हा, या बबन सुनील भाऊ चला तुम्हाला मी माझ्या शिवार तरी दाखवतो हा? आयला काय ऊस आलं म्हणून सांगू धरणावरून पाईपलाईन करायची होती हा. 4-5 लोक आडी आली ते आपल्याला पाईपलाईनीला हा. एक 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 हाणून